करतात. मध्यंतरी देवा झिंजाडांचं एक फार सुंदर मी पुस्तक वाचलं, ती एक भाकर तीन चुली, मी त्याच्याविषयी लिहिलं सुद्धा होतं. त्याच्यामध्ये इतकं सुंदर पत्र शेवटी आई त्या मुलाला लिहिते. ती आई त्या मुलाला लिहिते की बाळा, तू परगावी जाऊन शिक्षण घेतोयस, एक काम कर, परक्या गावामध्ये तुझं आपलं कोणी नाहीये. जेव्हा दुसऱ्या गावाला जाऊन प्रगती करायची असते तेव्हा एकच सूत्र पाळावं, पोटात शिरून राहा. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा. आज काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा इथे आहेत. जेव्हा आपण कुठेतरी जाऊन स्वप्न घेऊन, कुटुंबाचं आपलं स्वप्न घेऊन काम करायचा प्रयत्न करत असतो, तेव्हा खरंच आपल्याला कितीही गोष्टी नाही पटल्या तरी पोटात शिरूनच राहावं लागतं. माझ्या क्षेत्रात काम करताना तुम्हाला असं वाटतं का की सगळ्यांना आनंद होत असेल? संकर्षण कराड्याची 3 नाटकं चालू आहेत किंवा त्याच्या कविता लोकांपर्यंत पोहोचतात. त्रास असतो, वाईट वाटत असतं, खुपत असतं, ते आपल्याला ओळखावं लागतं. पण अशाही वेळेला आपल्याला त्याही माणसाच्या पोटात शिरूनच राहावं लागतं, दुसरा पर्याय नाही. कारण मी माझ्या मनाशी खून गाठ बांधली आहे की मला 600 किलोमीटर परत परभणीला माझ्या गावाला जायचं नाही आणि ते मी जाणार नाही. आणि ते न जाण्यासाठी हे पोटात शिरून राहणं फार माझ्या कामाला येतं. त्यातनं ठरतं की उद्या आपला प्रवास कसा होणार आहे. क्षेत्र कुठलंही असो, हे सूत्र फार महत्वाचं आहे.